माझा आवाज क्लिअर येतोय? हॅलो. माझा पूनमताई, माझा आवाज क्लिअर येतोय? हो ताई. हो मॅम. ठीक आहे. काही हरकत नाही. काल आपण जे दशा, महादशा, अंतर्दशा या जे शिकलो, याबद्दल काही शंका आहे? मॅडम परत सांगा ना ते. परत घेऊ, जरा काही प्रॉब्लेम नाही. हो परत घ्या. आपल्यापैकी कोणाची पण कुंडली टाका किंवा डेट ऑफ बर्थ, टायमिंग, प्लेस टाका, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. का मॅडम माझ्याकडे टाकू का तुमची टाकू का मी? मॅडम मी टाकू का? हो, टाका ना, काय प्रॉब्लेम नाही. ओके टाकते. मी पाठवू का? काही जन्मतारीख टाका ना, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, असं तर काहीच कळणार नाही. दशा महादशा काढायच्या आपल्याला. ठीक आहे. आपण आज परत दशा, महादशा, अंतर्दशा यांचा परत एकदा अभ्यास करणार आहोत.
सगळे वही पुस्तक घेऊन पंचांग घेऊन बसलेले आहेत ना? काही नोट्स लिहून देणार आहे मी आधी. हो मॅडम. हा, वरती पॉइंट टाका. महादशा, अंतर्दशा. ते पाठवायचे पण कसं पण. महादशा, अंतर्दशा. त्याच्या खाली लिहा, जातकाचा जन्म झाल्यापासून जातकाचा जन्म झाल्यापासून महादशेला सुरुवात होते. महादशा ही जन्म नक्षत्राच्या जन्म नक्षत्राच्या स्वामीपासून चालू होते. म्हणजे जो जातकाचा जन्म ज्या नक्षत्रावर झाला असेल त्या नक्षत्राचा जो स्वामी असेल, फॉर एक्झाम्पल अश्विनी नक्षत्राचा स्वामी आहे केतू किंवा रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र, तेव्हापासून ती चालू होते. आता कसं असतं, प्रत्येक नक्षत्र भ्रमण करत असतो किंवा प्रत्येक ग्रह भ्रमण करत असतो. ओके, आता एका व्यक्तीचं आता आपण कालच पाहिलं, जी मुलीची मी जन्मतारीख घेतली होती तिचा जन्म 2002चा होता. ओके, तिला 2009 पर्यंत आपण राहूची दशा बघितली होती आणि तिचा जो पहिला पिरियड होता होऊन गेलेला दशेचा, त्यात 93 पासून पण दिलेलं होतं. बरोबर आहे ना? कारण की तो नक्षत्राची जी दशा आहे, म्हणजे पूर्ण जगावरती प्रत्येक नक्षत्राचा स्वामी फळ देत असतो जगावरती. कारण की प्रत्येक वेळेस वेगवेगळा व्यक्ती प्रत्येक मिनिटाला सेकंदाला जन्माला येत असतो. मग या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी झाला तो झाला राहूच्या नक्षत्रावरती. तेव्हा त्याने जेवढं त्या नक्षत्रात भोगलेले लोक आहे, ज्या नक्षत्रावर जन्मलेले लोक आहेत त्यांना उर्वरित फळ दिलं. म्हणजे 2001 मध्ये त्या नक्षत्रावर जन्मलेले लोक, 93 मध्ये जन्मलेले लोक, त्यांना तिथून ती सुरू झाली. आता राहूची एकूण दशा होती 18 वर्षाची आणि हिचा जन्म झाला होता 2002 ला, 2009 ला संपली. म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तिने किती वर्ष भोगली? 7 वर्ष. पण तिचं जे उरलेले पहिले वर्ष होते ते बाकीच्या लोकांच्या आयुष्यात होते. म्हणजे तिच्या अगोदर जे जन्माला आलेले असतील 2 दिवस आधी, जे पण राहूच्या नक्षत्रावर जन्माला आले असतील, त्यांना उर्वरित पहिले वर्ष आणि इथून पुढे तिला आणि तिच्यासोबत अजून जातक जन्माला येणार त्यांना उरलेली राहूची दशा, असं असतं ते. भोक्त आणि भोग्य म्हणजे भोगून घेतलेली जन्माच्या आधीची, भुक्त ज्याला आपण म्हणतो, आधी होऊन गेलेली. भोग्य जी भोगायची बाकी आहे ती आपल्याला पुढे बघायची असते. आता आपण महादशा जन्मतारीख घेतलेली आहे, त्या ताईंनी आपल्याला जन्मतारीख टाकलेली आहे 8/8/2002 संध्याकाळी 6:30. ही सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ओपन करा. काय करायचं मॅडम? ग्रुपवरती टाकली पा जन्मतारीख. मॅडम ऍस्ट्रो मध्ये बघायचं की ते दुसऱ्या हिंदू कॅलेंडर मध्ये ऍस्ट्रो मध्येच बघायचं, कारण तिथेच आपल्याला डिटेल्स मध्ये सगळ्या दशा दिसतात. काही काळ असा असतो
काही गोष्टी आपण दशा बघून चेंज करू शकतो, म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या ज्या मेजर असतील. काही गोष्टी आपल्याला लिखित असतात, त्या चेंज करता येत नाही. हे कधीही लक्षात ठेव. नाहीतर काही जण म्हणतात की नाही बुवा तुम्ही चेंज करा, आमच्या आयुष्यातल्या गोष्टी करू शकतात. असं नसतं. काही गोष्टी ह्या लिखित असतात, त्या भगवंताने भृगु ऋषींनी जशा लिहिल्या त्यात ऍज इट इज तशा होणार. मग लॉस असेल, एखादी व्यक्ती आयुष्यातनं निघून जाणं असेल, किंवा एखादी व्यक्ती आयुष्यात येणं असेल, बऱ्याच काही गोष्टी असतात. नवीन अपॉर्च्युनिटी कॅन्सल होणं, ह्या ज्या गोष्टी आहे या लिखित असतात. काही गोष्टी आपल्याला बदलवता येत नाही. मृत्यू पण टाळता येत नाही, तो आपण टाळू शकत नाही. कितीही तुम्ही पत्रिका शिकले, मृत्यू बदलू शकत नाही. आणि शिकले जरी तरी कोणाला हा मृत्यू सांगायचा नसतो. ज्योतिषाचा हा नियम आहे. हा, तुम्ही एवढं सांगणार की तुमच्यावरती संकट येऊ शकतं बुवा, असं काही घडू शकतं, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या वगैरे, हे तुम्ही सजेस्ट करू शकता. काढलं मॅडम. या जातकाचा जन्म झालेला आहे स्वाती नक्षत्रावरती. स्वाती नक्षत्राचा स्वामी कोण आहे? सांगा. अवघड चक्रामध्ये बघा ना, स्वाती नक्षत्राचा स्वामी कोण आहे? राहू आहे मॅडम. राहू. मग आता बघा, याला जन्मापासून राहूची दशा दाखवली जाते. मी तुम्हाला शेअर करते पहा ग्रुपवरती फोटो. मॅडम जन्म तपशील बघतोय ना आपण? जन्मापासूनच. मॅडम जातकाचा जन्म स्वाती नक्षत्रावर कसा झाला? नक्षत्रावरती. मॅडम आवाज ब्रेक झाला. विषय दशा. सुट्टी सुट्टी 8/8/2002 संध्याकाळी 6:30 जन्मतारा वेळ आहे. आणि जन्मठिकाण मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. मॅडम आवाज ब्रेक होत आहे. एक मिनिट. आता येतोय का क्लिअर? हो मॅडम. मॅडम हा, हो मॅडम. मी ग्रुपवरती फोटो टाकलाय, तो फोटो बघा. जन्मतारीख आहे 8/8/2002. जन्म वेळ आहे संध्याकाळी 6:30. त्या जातकाचा जन्म राहूच्या नक्षत्रावरती झालाय, म्हणून त्याला जन्मापासून राहूची दशा सुरू झाली. आता ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं, त्याच्या जन्माच्या आधीपासूनच दाखवतंय की 1994 पर्यंत राहूत राहू आहे. त्यानंतर राहूत गुरु आहे 97 पर्यंत. त्यानंतर राहूत शनी आहे 99 पर्यंत. राहूत बुध आहे 2002 पर्यंत. तेव्हा ह्या मुलाचा जन्म झालेला होता का? 2002 चा जन्म आहे ना? 8/8/2002 चा, हो बरोबर आहे? हो हा, हो. 94 मध्ये जन्म होता का त्याचा? नाही. नाही नाही. नाही. ठीक आहे.
मग आता ह्याच्यात आपल्याला 8/8/2002 पासून पाहायचंय, म्हणजे 24/6/2002 ला राहूत बुधाची दशा संपली. राहू सोबत बुधाने साथ दिली, ती दशा संपली. तिथून पुढे झाली राहू केतूची दशा. आता हे बघा, मी कालही सांगितलं, एक कंपनी असते, कंपनीचा ऑनर असतो किंवा कंपनीचा HR असतो, HR सोबत मॅनेजर काम करतो, मॅनेजर सोबत त्याच्या खालचे लोक काम करतात, त्यानंतर त्याच्यासोबत त्याचे कलिग काम करतात, प्यून काम करतो, असे सगळे टीम करून काम करतात. तसंच ग्रहांचं आहे. ग्रह 9 ग्रह आहे. नवग्रहांपैकी 5 ग्रह आपल्या आयुष्यात रोज फळ देत असतात. किती? 5 ग्रह. त्यातला जो सगळ्यात मोठा ग्रह असतो तो महादशेत असतो. महादशेमध्ये म्हणजे एका एका टीम लीडर असतो तो, आणि त्या टीमला घेऊन तो वर्क करत असतो. जसं आता ह्या जातकाचा जन्म झाला राहूच्या महादशेमध्ये, म्हणून याच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला कोण फळ देत होतं? राहू. राहू हा त्याच्या आयुष्याचा टीम लीडर होता. राहू सोबत मग बुध येऊ शकतो, गुरु येऊ शकतो, शुक्र येऊ शकतो, शनी, राहू, उरलेले कोणतेही 8 ग्रह येऊ शकतात, बरोबर आहे. आणि ह्या 8 ग्रहांबरोबर 8 ग्रहांपैकी कोणतेही 5 ग्रह, राहू बरोबर बसलेले कोणतेही 4 ग्रह, XYZ कोणतेही ग्रह त्याच्या आयुष्यात रोज फळ देऊ शकतात. आणि आता महादशा असते, जी महादशा असते ती अनेक वर्षाची असते, म्हणजे ग्रहाला जेवढे वर्ष दिलेले असतात तेवढे. जसं आता राहूची दशा ही 18 वर्षाची, पण जातक जन्माला आल्यानंतर ती 18 वर्ष आहे का? नाही, ती किती आहे? 2009 पर्यंत मोजून 6-7 वर्ष ती दशा आहे. मग आता 6-7 वर्ष ती दशा आहे म्हटल्यावरती मग याच्या आधीचे वर्ष कुठे गेले? जसं तो राज्यात आलेला होता, पण तो बाकीच्या लोकांच्या आयुष्यातही फळ देत होता. पण तो ज्यावेळेस हा जातक त्या नक्षत्रावर जन्माला आला, कारण रोज नक्षत्र बदलत असतं. चंद्र रोज भ्रमण करताना दिसतो ना उघड्या डोळ्यांनी, आपल्याला चालताना दिसतो. तो त्याच्या 27 पत्न्यांसोबत रोज फिरत असतो. आज ही पत्नी, उद्या ती पत्नी, असं करत तो 27 नक्षत्र फिरत असतो. तसंच मग तो जसा फिरतो, चंद्र ज्या नक्षत्रात बसतो, मग त्या नक्षत्र स्वामीची दशा त्या दिवसापासून सुरू होत असते, जी की संपत नाही. त्याचं पूर्ण वर्ष भुकेपर्यंत, वर्ष संपलं की परत बस उभी राहते. जसं निवडणूक आहे, 5 वर्ष झाले की परत निवडणूक आहे, 5 वर्ष झाले की परत तसंच ग्रहांचं आहे. त्यांची आता सूर्याची 6 वर्षाची दशा आहे, 6 वर्ष संपले की परत तो फळ देणार, परत तो देणार. पण तो अनेक करोडो लोक जन्माला येतात. करोडो लोकांपैकी क्वचित लोकांच्या आयुष्यात सूर्याची महादशा आहे, क्वचित लोकांना मंगळाची आहे, क्वचित लोकांना राहूची आहे. असं ठरलेलं आहे की या जातकाचा जन्म या नक्षत्रावर झाला की त्याला ती महादशा सुरू होते. आणि आता याला राहूची महादशा जन्मता सुरू झाली. मग ह्याचं चक्र कुठे सुरू झालं? राहूच्या नक्षत्रावर जन्माला आला म्हणून राहूची महादशा, नंतर गुरुची महादशा, मग शनीची महादशा, मग बुधाची, मग केतूची, शुक्राची, सूर्याची, चंद्राची आणि मंगळाची. आता ह्या ज्या दशा आहे याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सूर्याची 6 वर्ष, चंद्राची 10 वर्ष, तर असे 120 वर्ष होतात. आता पूर्वी म्हातारे लोक सकस आहार खात होते, कोणतंही हायजीन म्हणजे असं केमिकल युक्त खात नव्हते, किंवा ऋषी होते ते वर्ष जगायचे. मग त्या दशांच्या आयुष्यात रिपीट व्हायच्या. किंवा खूप आता काही दिवसापर्यंत 120, 100-150 वर्ष लोक जगत होते, कारण त्यांचं हायब्रिड अन्न नको. आणि आता हे कलियुग आहे. कलियुगाच्या चरणामध्ये जातकात मनुष्याचं आयुष्य हे कमी झालेलं आहे, आणि मग त्याच्यामुळे 120 वर्ष तो काही ती दशा भोगत नाही, 50-60 वर्ष तो भोगतो. म्हणून हे जे दिलेलं आहे नवग्रहांचं, हे 120 वर्ष पूर्वीपासून लागत आलेले. जसं भृगु ऋषींनी ज्योतिष हे भूतलावर आणलं गणपतींनी शिकवल्यानंतर, तसं ते लागू होत गेलेले 120 वर्ष. मग त्याच्यात महादशा ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण तो आपल्या आयुष्याचा त्या काळा 18 वर्ष 17 वर्षाचा काय आहे? टीम लीडर आहे. तो ठरवणार बाकीच्या ग्रहांना सपोर्ट करायला की कसं काम करायचं, कसं वर्क करायचं, काय करायचं. तर राहू काय आपण शिकलोय, राहू हा मल्टी टॅलेंटेड आहे, एका वेळेस 10 ठिकाणी चालतो, बरोबर आहे.
कारण तो रामायण ज्योतिषनुसार तो कोण आहे? रावण आहे. मग आता राहू काय करतो? एका वेळेस 10 ठिकाणी विचार करायला भाग पाडतो. त्यात तो जर शुक्राच्या राशीला बसला किंवा बुधाच्या राशीला बसला तर तो काय निर्माण करणार? अट्रॅक्शन निर्माण करतो. अट्रॅक्शन मध्ये अफेअर्स वगैरे ह्या गोष्टी तो वाढवतो. मग तो केतूच्या दशेत गेला, राहू केतू सोबत आले तर पूर्ण राक्षसाचं रूप तयार होतं. मग कुठेतरी जातकाला फसवणुकीच्या गोष्टी घडतात, ज्या की जातकाला भुरळ पडते. मग तो कुठेतरी फसतो किंवा एखादा शापित योग घडला राहू बरोबर, राहू शनी सोबत आले तर मग जातकाला बाहेरची बाधा होणं. राहू मंगळ सोबत आले तर अग्रेशन निर्माण होणं. जे आपण योग शिकलो ऍज इट इज योग दशेमध्ये फळ देतात. राजयोग म्हणा किंवा कोणते योग म्हणा. ही महादशा झाली. महादशानंतर कोणती आहे? ती अंतर्दशा. महादशेचा जो काळ असतो तो काळ असतो खूप वर्षांचा, म्हणजे 16 वर्ष, 18 वर्ष. कधी कधी जातकाच्या आयुष्यात एकच दशा येते कारण त्याचं आयुष्य कमी असतं. मग त्याला जर जन्मतः मृत्यू दशा चालू असेल, म्हणजे मृत्यू स्थानाची म्हणून काही जातक नाही का जन्माला आल्यानंतर आजारातच असतात, आजारपणच त्यांना चालू असतं. मग ते काही वर्षांनी, 6 वर्षांनी, 18 वर्षांनी मृत्यू पावतात. त्याचं कारण काय? कारण त्याला जन्मच त्याचा मृत्यू दशेवरती झाला, म्हणजे त्या नक्षत्राचा स्वामी 6 अडवारामध्ये कुठेतरी बसला 3 स्थानांपैकी, तेव्हा त्याला ते सुरू झालं. काही लोक मुलं असतात, आता सध्या जर बघितलं तर जन्म झाल्यापासून फेमस होता, रील स्टार बनता, लहान वयामध्ये फेम कमवता, लहान वयामध्ये मोठे होता. ते पण कोण डिपेंड करतं? ग्रहस्थिती डिपेंड करते. जर जन्मता त्यांना सुखस्थानाची, नवम स्थानाची, लाभस्थानात बसलेल्या ग्रहाची जर दशा चालू असेल आणि तिथे जर शुक्र, बुध, राहू असे ग्रह असतील जे फेम निर्माण करणारे, जे नाव करून देणार आहे, असे जर ग्रहस्थिती असेल तर जातक लहानपणापासून नाव कीर्ती करतो, मोठा होतो. आता आपण शिकलोय क्विक फळ कोण देतो? चंद्र देतो, त्याच्यानंतर बुध देतो, मग मंगळ देतो, मग गुरु देतो, मग शुक्र देतो, मग गुरु देतो, त्याच्या सगळ्यात आधी राहू देतो, केतू सगळ्यात उशिरा फळ देतो आणि शनी एकदम स्लो फळ देतो. काही लोक आयुष्यभर कष्टच करतात, जवळजवळ जन्म झाल्यापासून 25-30 वर्ष कष्टच करतात. सुरुवातीला त्यांना कुठेतरी 6व्या घरात बसलेल्या ग्रहाची दशा सुरू होते म्हणून कष्ट. मग नंतर त्याच्यानंतर शनीची दशा सुरू झाली. कष्ट करून पण त्यांना फलप्राप्ती होत नाही, त्यावर डिपेंड करते दशा. म्हणून आपण दशा बघतो. आता आपण ज्या जातकाची कुंडली घेतली त्याला जन्मापासून कोणती दशा सुरू झाली? महादशा राहूची. आता जर तुम्ही व्यवस्थित ऍप मध्ये गेला तर तुम्हाला महादशेमध्ये त्याच्या खाली दिसेल, खालोखाल राहू नंतर गुरु आहे महादशेमध्ये, नंतर शनी आहे महादशेमध्ये, मग बुध आहे महादशेमध्ये, मग केतू आहे, मग शुक्र आहे, सूर्य आहे, चंद्र आहे आणि मंगळ आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स पाहिला तर तुम्हाला तो बघायला मिळेल. मी त्याचा फोटो टाकते तुम्हाला ग्रुपवरती. बघा, राहू नंतर बुधू, शनी, बुध, केतू, शुक्र दिसतंय का सर्वांना? हो मॅडम. हा. आता ह्याच्यात तुम्हाला इयर गॅप दिसत असेल बघा. राहूची दशा 2009 ला संपली त्या जातकाच्या जन्मानंतर, तर त्याला गुरुची दशा सुरू झाली. गुरुची दशा होती 2025 पर्यंत. आता त्याला चालू झाली शनीची दशा. शनीची दशा आहे 2044 पर्यंत. शनी नंतर सुरू झाली बुधाची दशा, महादशा. हे मोठे मोठे इयर गॅप दिसत आहे, कुठे 19 वर्षाचा, कुठे 16 वर्षाचा, कुठे 17 वर्षाचा, असं तुम्हाला मोठा मोठा गॅप दिसतोय. म्हणजे हा ग्रह आपल्या आयुष्यामध्ये इतके दिवस काम करणार आहे. मग राहूचं काम संपलं 2009 ला. राहूने त्याचं पद सोडलं, तो कुठेतरी खालच्या पदावरती आला.
मग घेतलं गुरुने पद. गुरुचं पद कुठपर्यंत? 24/12/2025 पर्यंत होतं. गुरुने पद तिथून सोडलं, मग धरलं शनीने. आता सध्या कोणाची दशा चालू आहे? त्याला महादशा शनीची. इथपर्यंत कळलं सर्वांना आता? महादशा पॉइंट हा क्लिअर झाला की ग्रहाची महादशा. हो मॅडम. हा. आता सगळ्यात हो मॅडम. पहिले बघा, राहू हा जन्मकुंडलीत कुठे बसलाय? राहू हा जन्मकुंडलीमध्ये पंचम स्थानात बसलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर नवमोश कुंडलीमध्ये राहू अच्छा, चौथ्या घरात बसलाय. हा चौथ्या घरात बसलाय शापित योगामध्ये. ठीक आहे. इथं टाकते मी तुला. आता बघा, जन्मकुंडलीत पंचम स्थानात बसलाय. कोणताही ग्रह त्याच्यासोबत बसलेला नाहीये, फक्त तो बसलाय. आणि नवमोश कुंडलीमध्ये तो शनी सोबत बसलाय. ओके. आता आपण जिथे राहूची दशा बघतोय, आता आपल्याला थोडा पास्ट काढायचं, जातकाच्या आयुष्यात काय काय घडलंय, कसं कसं घडलंय. मग हे काढण्यासाठी अगोदर आपण सगळ्यात पहिले जन्मापासूनची दशा बघतो. मग राहूच्या दशेचा आधी विचार करणार आपण. जर समोरच्याचा तुम्हाला पास्ट, सध्याचा प्रेझेंट आणि फ्युचर काढायचा असेल, तर सगळ्यात पहिले पास्ट साठी जन्मापासूनची दशा घ्यायची. जन्मापासून कोणती दशा आहे? राहूची. मग राहू वरती क्लिक करा सगळ्यांनी. राहू मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला जायचंय 2002. नंतर राहूत केतूची दशा दिसते सगळ्यांना, जी 12/7/2003 पर्यंत आहे. मॅडम कसं करायचंय ते? बघा, तुम्हाला महादशेमध्ये राहू दिसतोय. जिथे राहू 2009 मध्ये आहे दाखवलंय, त्याच्यावरती फक्त टच करा, तुम्हाला अंतर्दशा मिळतील. मिळाल्या का? राहूवरती क्लिक केलं की त्या ग्रहाची अंतर्दशा. प्रत्येक ग्रहाचं तसंच आहे. तुम्ही गुरुवर टच केलं की गुरुची अंतर्दशा मिळणार. भेटली का? हो मॅडम, भेटली. हा. आता राहूत केतू, जेव्हा ज्याचा जातकाचा जन्म झाला तेव्हा त्याला राहूत केतूची दशा सुरू झाली. आता सगळ्यात पहिले केतू बघायचा जन्मकुंडलीत कुठे बसलाय? लाभस्थानात बसलाय. ओके. आता राहू, राहू कोणाच्या राशीला बसलाय हो? शुक्राच्या वृषभ राशीला. मग ती त्याची कोण आहे? मित्र रास आहे. ठीक आहे. त्यानंतर केतू कोणाच्या राशीला बसलाय? मंगळाच्या राशीला. मंगळ हा त्याचा मित्र आहे का शत्रू आहे सांगा? केतूचा पंचकृती पण समोर ठेवायचा क्लास चालू असताना. मॅडम शत्रू आहे. शत्रू आहे, बरोबर आहे. इकडे शत्रू राशीत बसला. नेक्स्ट आपण जर पाहिलं नवमोश कुंडलीमध्ये पण तो शनीच्या राशीला बसलाय. शनी त्याचा सम आहे. आता केतूची जी दशा आहे, राहूत केतूची दशा 12/7/2003 पर्यंत आहे. आता मी पूनमताई तुम्हाला विचारते, तुमचा मुलगा आहे म्हणून, जेव्हा ह्याचा जन्म झाल्यावर हा थोडा आजारपण वगैरे ह्याला होतं ना सुरुवातीला? दिसायला मॅडम गोंडस होता, नजर लवकर लागत होती, आजारी पडायचा. हो मॅडम, ताईचा मुलगा आहे हा.
मग आता ज्याची पत्रिका आहे तो विचारावं तर लागल ना, म्हणजे मला परफेक्शन कळेल आणि तुम्हालाही परफेक्ट कळल. हो मॅडम. तुम्हाला माहिती असेल तो आजारी पडत होता नव्हता पडत. हो पडत होता आजारी. गोंडस होता दिसायला पण. आता बघा, थोडाफार पडत होता, मोठं आजार पण आलं नाही. जर हा जो राहू आहे ना, मॅडम हा जर शत्रू राशीत हॅलो बसला असता, जो शुक्राच्या राशीत राहू बसला, मित्र राशीत बसला, हा जर राहू शत्रू राशीत बसला असता तर राहूने पूर्ण वाईट फळ दिले असते. केतू हा शत्रू राशीत बसला. केतू हा त्यावेळेस भ्रमित करत होता आजारपणामध्ये त्याला, कारण दोघं कोण आहे, राक्षस आहे. आणि दोघं राक्षस असल्या कारणाने केतू हा वाईट शत्रू राशीत बसला, म्हणून थोडंफार आजारपण देणार, कारण तो जन्मकुंडलीत बसलेला शत्रू राशीत, परंतु नवमाश कुंडलीत कुठे बसलाय, मित्र राशीत, म्हणून तो जास्त नाही बट थोडेफार आजारपण जन्म झाल्यावरती 6 महिने तो देणार, आजारपणासाठी फिरफिर करणार. आता केतू जर बघितला, केतू नवमाश कुंडलीमध्ये पितृस्थानात बसला, दशम स्थानामध्ये, आणि इकडे लाभस्थानात बसला. मग ते काय झालं, वडिलांचं ते धनस्थान आलं आणि दशम स्थान हे त्याच्या वडिलांचं स्थान आलं. मग वडिलांचा जन्म झाल्यानंतर खर्च वाढला, म्हणजे वर्ष 6 महिन्यामध्ये जेव्हा केतूची दशा आहे, त्या केतूच्या दशेमध्ये थोडाफार खर्च आजारपणात वगैरे जाणार, कारण केतू जर त्याचा मित्र राशीत असता किंवा उच्च राशीत असता तर त्या राहूत केतूच्या दशेमध्येच त्याच्या वडिलांना अनेक फायदे झाले असते. म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या व्यक्तीच्या जन्मानंतर नशीब क्विकली बदललं, क्विकली सगळ्या गोष्टी बदलल्या, ही स्थिती बघायला मिळाली असती. पण तोच जो जातक आहे, तो जातक सुरुवातीला ज्यावेळेस जन्माला थोडंफार आजारपण, त्याला नजर लागणं वगैरे ह्या गोष्टी चालू राहिल्या कुठपर्यंत, 2003 पर्यंत, जेव्हा केतूची दशा संपत नाही तोपर्यंत. पण मग आता पूर्ण 7 महिने तर तो आजारी पडणार नाही. जेवढा जो पिरियड आहे 2002 पासूनचा, त्याच्या जन्मापासून तर 2003 पर्यंत पडेल का, नाही. तो 8 दिवस पडू शकतो, 2 दिवस पडू शकतो, पण नेमका तो कोणत्या पिरियडला आजारी पडला हे आपल्याला काढावं लागेल. हा पिरियड पण आपल्याला काढता आला पाहिजे, म्हणून आपण तो पण पिरियड काढणार. आता इथपर्यंत कळाले की ह्याला आजारपण आलं, पण तो आजारपण मोठं का नाही आलं, आजारपणात त्याला जास्त त्रासदायक का नाही ठरलं, मग इतक्याच दिवस का होतं, काय कारण, हा प्रश्न पडतो प्रत्येकाला. मग आता त्याच्यासाठी जिथे राहू केतू आहे त्या केतूवरती क्लिक करा, मग तुम्हाला मिळणार पुढची दशा. बघा, तुम्हाला हॅलो 3 ग्रह मिळाले का? हॅलो हॅलो बोला. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं. हम्म. मॅडम, तुम्ही जी ग्रुपवर जी कुंडली टाकलेली आहे पहिले, ते ऋषी नाव आहे त्या मुलाचं आणि त्याची जन्मतारीख आहे 8/8/2002. हम्म. तर आपण तीच बघत आहे ना? हम्म. तर मॅडम, तुम्ही जी कुंडली टाकली आहे ती वेगळी आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये वेगळी येत आहे कुंडली. मी नवमाश मॅडम कुंडली टाकली दादा. पण मॅडम, मॅडम मागच्या याच्यात 2018 पासून होते. वेगळी दिसत आहे. माझ्या इथून वेगळी येत आहे. नाही ना. तुम्ही जी नवमास आठ कुंडली आठ पाठवली ना, ती हम्म. माझ्या ह्याच्यात वेगळी येत आहे आणि तुमची वेगळी आहे. अरे, हो मला मॅडम, माझी केव्हापासून विषुवत तेच मी शोधते समजतच आहे. नाही मला. एक मिनिट थांबा, मी चेक करते. 8/8/2002 संध्याकाळी 6:30. सॉरी, आणि पुणे राजस्थानचं घेतलंय. मी पुणे महाराष्ट्र करायचं तर राजस्थान झालं. मी जे पॉइंट लिहून दिला त्याच्या खाली पॉइंट लिहा. महादशा ही महादशा ही
काही वर्षांची असते काही वर्षांची असते आणि महादशेत बसलेला ग्रह आणि त्याच्यासोबत अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा हे सर्व 5 ग्रह मिळून जातकाचे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ठरवते. ग्रह ज्या स्थानात बसलेला आहे ज्या स्थानावर दृष्टी टाकत आहे ज्या स्थानात त्याची राशी आहे ज्या स्थानात त्याची राशी आहे अशा सर्व ठिकाणी त्या काळापुरता किंवा त्या वर्षापुरता किंवा दिवसांपुरता असं लिहा, त्या काळापुरता तो फळ देत असतो. त्यामध्ये जर एखादा ग्रह अशुभ योग तयार करत असेल मॅडम ज्या काय बोलल्या? त्यामध्ये जर त्यामध्ये जर एखाद दोन ग्रह मिळून दशा कालामध्ये अशुभ योग तयार करत असेल
तर त्या योगाच्या फळाप्रमाणे जातकाचे आयुष्य किंवा तो पिरियड, जातकाचा तो पिरियड थोडा खडतर जातो. आणि जर एखादा ग्रह किंवा एखाद दोन ग्रह राजयोग करत असतील तर जातकाचा तो दशा काळाचा पिरियड मॅडम आवाज ब्रेक झाला. तर जातकाचा तो दशा कालाचा पिरियड उत्तम जातो. असं नाही होत का एखादा व्यक्ती बिझनेस करतोय किंवा जॉब करतोय, त्याला त्या पिरियड मध्ये किंवा कोणी शेअर मार्केट खेळतय, त्याला काही पिरियड मध्ये खूप लॉस होतो आणि एक पिरियड असा येतो की तो त्यात करोडपती, अब्जोपती किंवा त्याचा लाईफ टर्न चेंज होतो, त्याला फायदा होत जातो. तसं तो पिरियड ठरवला जातो दशेवरती की ह्याचं चांगलं कधी चालू आहे, वाईट कधी चालू आहे. ठीक आहे. आता एखादा ग्रह आहे, शुक्र आहे, हा नीच राशीत बसलाय किंवा शुक्रादित्य योगात बसलाय आणि तीच दशा त्याला सुरू झाली, शुक्रात रवी, रवीत मंगळ, मंगळात बुध, असं, तर 100% ह्या जातकाचे अफेअर्स सुरू झाले किंवा ह्या दिवशी ह्याचं अफेअर झालं किंवा फिजिकल रिलेशनशिप मध्ये हा व्यक्ती आहे, हे इथून पासून आहे. या गोष्टी त्यावरनं ठरतात. म्हणजे तुम्ही तो टाइम पिरियड दशेवरनं काढू शकता. त्यासाठी आपण महादशा, अंतर्दशा, प्रत्यय योगिनी दशा, सूक्ष्म दशा बघतो. आता तुम्ही म्हणाल महादशा कशासाठी, एवढं जर पुढे दिलेलंच आहे सूक्ष्म दशा, तिथंच बघू. आपल्याला माहिती पाहिजे कधीपासून नेमकं सुरू झालंय, सूक्ष्म दशेत काय होणार, तुम्हाला वेळ दिलेली. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती आहे, त्याला 2010 पासून राहूची दशा सुरू झाली किंवा शुक्राची दशा सुरू झाली, शुक्र त्याचा लंपट योगात बसलाय आणि तो प्रथम स्थानात उच्चेचा बसलाय लंपट योगात, तर त्याला शुक्राची दशा जशी सुरू झाली, त्याला फेम मिळणार, त्याला पैसा मिळणार, तो काम चांगलं करणार, सगळं करणार, परंतु त्याचे अफेअर्स पण येणार. ज्यावेळेस राहूची दशा सुरू होणार, त्याला प्रपोजर येणार, कारण लंपट योग शुक्रात राहू आला म्हणजे लंपट योग सुरू झाला. मग त्या लंपट योगामध्ये जर रवी आला तर त्याच्या अफेअर्सला कुठेतरी ब्रेक पण येणार, ब्रेकअप पण होणार, अजून एखादा अफेअरचं प्रपोजल, कारण शुक्रादित्य योग पण झाला ना, शुक्र रवी, शुक्रात राहू, राहूत रवी आला म्हणजे लंपट योग, ग्रहण योग, शुक्रादित्य योग, तिन्ही योग तयार झाले. त्याच्यात जर मंगळ आला, मंगळ हा फिजिकल रिलेशनशिपचा आहे, मग जातक हा अफेअर करणार, मग ते फिजिकल अफेअर होणार, तिथे तो फसणार. मग त्याच्यात जर केतू आला मंगळाबरोबर, तो पूर्णपणे फसणार. मग तो जातक फसला, मंगळासोबत केतू आला, चंद्र आला, मग तो इमोशनली डॅमेज होणार. म्हणजे ग्रह बघायचाय कसा बसलाय, त्याची दृष्टी कुठे पडतीये, काय पडते, असे बघणं गरजेचं असतं. आलं लक्षात आता? हो मॅडम. ग्रहस्थिती बघायची, स्थानात कुठे बसलाय. आता एखाद्याला एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम आला, मग पंचम स्थानात ग्रह कोणता बसलाय, मग त्याची दशा सुरू झाली का,
पंचम स्थानात जो ग्रह बसलाय किंवा पंचम स्थानावर ज्या ग्रहाची दृष्टी आहे त्याची दशा सुरू झाली किंवा पंचम स्थानाच्या स्वामीची दशा सुरू झाली का? मग त्या दशेत जर ग्रह बलवान नाहीये, स्वराशीत, मित्रराशीत, उच्च राशीत नाहीये, तो शत्रू राशीत आहे, शत्रू बरोबर आला आहे, एखादा योग करतोय, तर मग त्या व्यक्तीला एज्युकेशनल प्रॉब्लेम येणार. त्यात जर तो राजयोग करत असेल तर एज्युकेशनल प्रॉब्लेम येणार नाही. हे फक्त आपल्याला बघायचंय ग्रह कसा बसलाय, कोणत्या स्थानात बसलाय, कुठे बसलाय आणि आता सध्या त्याची दशा आहे का. म्हणजे आता एखाद्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे, मग आता तो गजकेसरी योग फळ कधी देणार आहे? गुरुचंद्र सुरू झाल्यावर. मग गुरुचंद्र 6 महिन्यांनी पण येऊ शकतो, वर्षभराने पण येऊ शकतो. मग ती स्थिती बघायची आहे, कधी सुरू होणार आहे याच्या राजयोगाची फळं किंवा एखाद्याची शापित योगाची फळं कधी सुरू होणार आहे हे आपल्याला ग्रहस्थितीवरनं बघायचं आहे. आलं लक्षात आता? हो मॅडम. हो मॅडम. आता मी एक हा बोला. नाही म्हटलं मॅडम, तर ते ती जी पहिले कुंडली टाकली होती ती बघायची का आता की नाही? नाही, मी आता ती नाही, ती उद्या घेईल. मी होमवर्कला कुंडली देते मी आता तुम्हाला. ठीक आहे, ही पण ते घ्यायची काय आहे, ही झालं पण मॅडम? होमवर्क करायचा आहे. तिच्यावर पण तुम्हाला लिहून काढायचंय की ह्या दशा लिहून काढा. चुकलं चालेल पण लिहून काढा की ह्या आयुष्यात हा फेस आलेला असल नसल आला, हे तुम्हाला टाकायचंय. ठीक आहे, मी आता अजून एक कुंडली टाकते तुम्हाला, तिचा पण अभ्यास तुम्ही करा, लिहून पहा, ग्रुपवर टाका, काय प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सांगल नाही असं नाही घडलंय तसं घडलंय, जे असेल ते डिस्कस करू आपण. आणि मग ह्या दोन्ही कुंडलींवरती उद्या आपण डीप स्टडी करू. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित उद्या सांगता येईल. थोडं तुम्ही पण स्टडी करा. जेव्हा तुम्ही स्वतः शिकून चुकत नाहीये तेव्हा तुम्हालाही लक्षात येणार नाही. मी पत्रिका ग्रुपवरती टाकलेली, ही ग्रुपवर टाकलेली पहिली पत्रिका पूनमताईने टाकलेली 2002 ची, आणि ही दुसरी 2002 ची. अशा दोन्ही पत्रिका आपल्याला घ्यायच्या आहे उद्याच्या क्लासला. ठीक आहे, हो मॅडम, चालेल. ग्रुपवर तुम्ही काही पास्ट टाका, तुम्हाला काय वाटतोय तो टाका, सध्या प्रेझेंट काय वाटतंय ते टाका, फ्युचर काय वाटतंय ते टाका, काही टाका. अफेअर्स बद्दल, एज्युकेशनल टाका, करिअर बद्दल टाका, आजारपणाबद्दल टाका, कसलंही टाका पण टाका. ठीक आहे, हो मॅडम. हा. चुकलं चालेल, मी काय रागवत नाही कोणाला, चुकलं चालेल. असं समजू नका आपलं चुकलं तर कोणी हसेल फसेल, नाही. जेव्हा तुम्ही प्रयत्न करत नाही ना तेव्हा तुम्हाला स्वतःहून प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही. आता जर तुमचं चुकलं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेल ना. नाही, बघा तुम्ही जो विचार केला त्यात शुक्र असा बसलाय तसा बसलाय, मग तो असं पण फळ देऊ शकतो, उलट तुमच्या ज्ञानात भर पडेल. पण टाका, माझी अपेक्षा आहे तुम्ही टाकावी. ठीक आहे, जय श्रीराम, जय परशुराम. आज आपण इथे थांबूया. जय परशुराम.